नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक आणि खोल विषयावर बोलणार आहोत. एक असा प्रश्न जो अनेकांच्या मनात येतो. जेव्हा पापांची क्षमा होते तेव्हा ते पाप नक्की कुठे जातं? चला तर मग या धर्मशास्त्रीय रहस्याचा शोध घेऊया. हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर ते एका खूप मोठ्या रहस्यात दडलेलं आहे. आणि आज आपण मिळून तेच रहस्य उलगडणार आहोत. आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराची एक किल्ली सापडते, ती एका प्राचीन हिब्रू परंपरेत. ही परंपरा अझाझेल बकरा किंवा ज्याला आपण बळीचा बकरा म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे. बघूया तरी हा विधी नेमका आहे तरी काय. हा संपूर्ण विषय नीट समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत तो प्राचीन विधी, मग खोटेपणा आणि गुन्हा यातला फरक, पापाची किंमत कशी चुकवली जाते, सैतानाला त्याचा खोटेपणा परत कसा केला जातो, आणि सगळ्यात शेवटी मुक्तीचा नवा संकल्प म्हणजे काय. ठीक आहे, तर मग हा विधी नेमका आहे तरी काय? बघा, सामान्यपणे असं समजले जातं की लोकांची सगळी पापं त्या बकऱ्यावर लादली जातात आणि त्याला सोडून दिलं जातं. पण थांबा, याच्या मागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. हे प्रकरण फक्त पापांच्या हस्तांतरणापुरतं मर्यादित नाहीये. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या विचारधारेनुसार त्या बकऱ्यासोबत सैतानाकडे पाप परत पाठवला जात नाही, तर सैतानाने पेरलेला खोटेपणा परत पाठवला जातो. पाप आणि पापाला प्रवृत्त करणारा खोटेपणा यात खूप मोठा फरक आहे, आणि तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे. यामुळेच आपल्याला एका निर्णायक फरकाकडे यावं लागतं. धर्मशास्त्रानुसार गुन्ह्यामध्ये एक मुख्य गुन्हेगार असतो आणि दुसरा असतो सहभागी. दोघांची भूमिका वेगळी असते. हे बघा, इथे भूमिका अगदी स्पष्ट होतात. सैतान आहे मुख्य गुन्हेगार, कारण तो खोटेपणा पेरतो, आणि मानवजात आहे सहभागी, जी त्या खोटेपणामुळे पाप करते. एक आहे पापाचं मूळ, तर दुसरा आहे पापाची कृती करणारा. आणि सैतानाने पेरलेले ते मूळ खोटे काय होते? तर तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवासारखे व्हाल, देवाच्या आज्ञांमध्ये काहीतरी चूक आहे, आणि देव काही चांगल्या गोष्टी तुमच्यापासून लपवत आहे. याच विचारांनी पापाचा पाळा घातला. आणि मग पापाचं गणित तयार होतं. मानवाच्या मनातली इच्छा म्हणजेच लोभ आणि सैतानाने बाहेरून दिलेला खोटेपणा, हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होते पाप करण्याची इच्छा. आता पुढचा प्रश्न. जर मानवजात गुन्ह्यात सहभागी आहे, तर पापाच्या परिणामांची, त्याच्या शिक्षेची जबाबदारी कोणाची? ती कशी हाताळली जाते? इथेच प्रायश्चित्त ही संकल्पना येते. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने मानवाने म्हणजे त्या सहभागीने केलेल्या पापाची शिक्षा फेडली जाते. पापाचं जे कर्ज होतं ते पूर्णपणे चुकवलं जातं. बरं, शिक्षा तर फेडली गेली, गुन्हा माफ झाला, पण त्या पापाच्या मूळ कारणाचं काय? तो खोटेपणा ज्यामुळे हे सगळं घडलं, तो तर अजूनही तसाच आहे नाही का? आणि इथेच त्या अझाझेल बकऱ्याच्या विधीचं खरं महत्त्व समोर येतं. तो विधी म्हणजे पापाचं मूळ कारण, म्हणजे तो खोटेपणा, त्याच्या उगमाकडे म्हणजेच सैतानाकडे परत पाठवण्याचं प्रतीक आहे. हे लक्षात घ्या की ही केवळ एक प्रतिकात्मक गोष्ट नाही. सैतानाला खोटेपणा परत करण्याचा खरा अर्थ आहे त्या खोटेपणामुळे आपल्या मनात वाढलेल्या पाप करण्याच्या इच्छेचा पूर्णपणे आणि सक्रियपणे त्याग करणे. म्हणजे जेव्हा आपण तो खोटेपणा परत करतो, तेव्हा त्यासोबत आपण काय काय पाठवतो? तर पापाबद्दलचा तीव्र द्वेष, पुन्हा कधीही पाप न करण्याचा पक्का निर्णय, आणि त्या फसवणुकीसाठी सैतानाला जबाबदार धरण्याची भूमिका. चला तर मग या सगळ्याचा अर्थ एका व्यक्तीसाठी मुक्तीच्या प्रवासात काय आहे, ही संपूर्ण प्रक्रिया कशी काम करते, त्यासाठी एक स्पष्ट मार्ग सांगितला गेला आहे. हे बघा, हे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी पश्चाताप, आपल्या पापाची कबुली देणं. मग येतं प्रायश्चित्त, म्हणजे येशूच्या बलिदानाने शिक्षा फेडली गेली आहे हे मान्य करणं. तिसरं आणि खूप महत्त्वाचं ते म्हणजे खोटेपणा आणि पाप करण्याची इच्छा सैतानाला परत पाठवणं. आणि शेवटी एक नवा पक्का संकल्प की आता पुन्हा पाप करायचं नाही आणि ते कृतीतून सिद्ध करायचं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की वैयक्तिक जबाबदारी खूप मोठी आहे. खरा विश्वास केवळ शब्दांपुरता नसतो, तो कृतीतून सिद्ध व्हावा लागतो. पापाविरुद्ध प्रामाणिकपणे संघर्ष करण्यातून तो दिसतो. आणि शेवटी हे चित्र अगदी स्पष्ट होतं. एकीकडे आहे फसवणारा सैतान, जो कधीच पश्चाताप करत नाही आणि अंतिम न्यायाला सामोरा जातो, आणि दुसरीकडे आहे फसलेली मानवजात, जी पश्चाताप करते, जिला क्षमा मिळते आणि ख्रिस्ताच्या बलिदानाने कृपा प्राप्त होते. पण हे सगळं ऐकल्यावर एक शेवटचा प्रश्न मनात येतोच. जर खोटेपणा परत केला, पापांची क्षमा झाली, तर मग हा रोजचा संघर्ष कशासाठी उरतो?
हा प्रश्न आपल्याला आठवण करून देतो की आध्यात्मिक जीवन हे एक सातत्यपूर्ण प्रवास आहे, एक सततची जबाबदारी आहे. यावर नक्की विचार करा.